आपण नवनवीन ठिकाणी फिरायला जात असतो. मी तर बाबा नवीन ठिकाणी जात असताना तिथे काय करायचंय, तेथील हवामान कसं आहे, त्या ठिकाणी ज्वालामुखीचा उद्रेक होण्याची शक्यता आहे का, याबद्दल सविस्तर माहिती घेतो आणि मगच बाहेर पडतो. अलीकडेच मी अंदमान आणि निकोबारमध्ये आढळणाऱ्या बॅरेन बेटांवरील ज्वालामुखी पाहण्यासाठी गेलो होतो. हे बॅरेन बेट लावा, खडकांचे तुकडे आणि राख यांच्यापासून तयार झालं आहे. 2022 मध्ये बॅरेन बेटांवर ज्वालामुखीचा उद्रेक झाला होता. ज्वालामुखीचा उद्रेक टाळणं, उद्रेक सुरू झाल्यानंतर तो थांबवणं किंवा त्याचं नियंत्रण करणं हे शक्य नसतं. तर नैसर्गिक आपत्ती म्हणजे अचानक उद्भवणारे संकट, ज्यामुळे राष्ट्राची किंवा समाजाची मोठ्या प्रमाणात जीवित, आर्थिक आणि सामाजिक हानी होऊ शकते. परंतु शास्त्रज्ञ त्याच्या परिसरातील लोकांना आपत्ती व्यवस्थापन कसे करायला पाहिजे याची माहिती देऊ शकतात, जेणेकरून सर्वजण एकत्र येऊन आपत्ती टाळण्यासाठी किंवा या आपत्तीला तोंड देण्यासाठी काही योजना आखतील, मार्गदर्शक सूचना तयार करतील. त्यामुळे काय होईल तर विविध ठिकाणी भौगोलिक परिस्थितीमुळे निर्माण होणाऱ्या नैसर्गिक आपत्तीचं नियोजन आणि व्यवस्थापन व्यवस्थित होईल. बऱ्याच ठिकाणी भौगोलिक व वातावरणीय परिस्थितीमुळे वेगवेगळ्या आपत्ती तयार होतात. उदाहरणार्थ, मोकळ्या पटांगणातील वादळ हे वावटळीला जन्म देते, तर त्याचप्रमाणे समुद्रावर तयार होणारे वादळ किनाऱ्यावर पोहोचल्यावर हरिकेन किंवा चक्रीवादळात बदलू शकते. मी ज्या ठिकाणी राहतो तेथे प्रामुख्याने नैसर्गिक आपत्तीमध्ये अधिक प्रमाणात पडणारा पाऊस, समुद्रकिनारी तयार होणारी चक्रीवादळं, बर्फवृष्टी या घटना घडतात. पण सद्यस्थितीला शास्त्रज्ञ हवामानाचा अचूक अंदाज घेण्यात यशस्वी होत आहेत. हवामान शास्त्रज्ञ विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या सहाय्यानं वादळ कधी आणि कुठं तयार होईल याचा नकाशा तयार करतात. कृत्रिम उपग्रह ढगांच्या पॅटर्नची चित्र घेतात. हवामान केंद्रावरील विविध उपकरणाद्वारे जसं की इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह फील्ड्स वापरून डॉपलर रडारच्या माध्यमातून हे ठरवता येतं की तिथं किती पाऊस पडेल किंवा किती पाऊस पडतोय, वाऱ्याचा वेग किती आहे, आणि या सर्व माहितीला संगणक प्रणालीमध्ये पाठवून त्यांच्या मदतीने आपण असं ठरवू शकतो की पुढे जाऊन हे जे काही वादळ आहे ते किती तीव्र होईल किंवा ते वादळ नैसर्गिक आपत्ती बनेल का. उदाहरणार्थ, भारतीय हवामानशास्त्र विभागाच्या हवामान अंदाज केंद्राचा हा नकाशा असं दाखवतो की कुठे पाऊस वादळ होऊ शकते, कुठे बर्फवृष्टी होईल आणि कुठे त्या वादळाद्वारे मोठा धोका निर्माण होऊ शकतो. मात्र काही आपत्तीचा अंदाज लावणे अजूनही शक्य होत नाही आणि त्यामुळेच तेथे आपत्ती व्यवस्थापन करणे कठीण होऊन बसते. भूगर्भात सतत हालचाल करणाऱ्या प्लेट्स असतात, त्यांना टेक्टॉनिक प्लेट्स असं म्हणतात. जेव्हा या प्लेट्स एकमेकांना टक्कर मारतात तेव्हा जड प्लेट पृथ्वीच्या गर्भाकडे चालल्या जातात व हलक्या प्लेट त्याच्यावरती तरंगतात. तेथे प्रचंड प्रमाणात ऊर्जेचे उत्सर्जन होते आणि त्याची परिणती भूकंप लाटांमध्ये म्हणजेच सेस्मिक वेव्हमध्ये होऊन पृथ्वीच्या पृष्ठभागात हालचाल होते आणि त्यालाच आपण भूकंप असं म्हणतो. भूकंप ही एक अत्यंत धोकादायक अशी नैसर्गिक आपत्ती आहे बरं का. भूकंपाचे हादरे हे सौम्य किंवा तीव्र अशा दोन्ही प्रकारचे असू शकतात आणि भूकंपामुळे मोठ्या प्रमाणात जीवितहानी, वित्तहानीही होत असते. ज्वालामुखीचा उद्रेक यामुळे सुद्धा भूकंप होऊ शकतो, कारण ज्वालामुखीमध्ये देखील टेक्टॉनिक प्लेट्सच्या हालचाली होतात आणि त्यातून मग काय होतं तर मॅग्मा पृष्ठभागावरती येतो आणि त्या ज्वालामुखीच्या उद्रेकातून वायू किंवा राखेचे ढग तर काही वेळा द्रव लावा बाहेर येत असतो. सागराच्या तळाशी जर भूकंप झाला तर तेथे सुनामी तयार होऊ शकते. जर तयार होणाऱ्या लाटांचा वेग जास्त असेल तर त्या खूप मोठ्या किनारी भागाचं नुकसान करू शकतात. शास्त्रज्ञांसाठी जेवढं हवामानाचा, वादळ पावसाचा अंदाज लावणं सोपं आहे, तेवढं भूकंप, ज्वालामुखीचा उद्रेक किंवा सुनामीचा अंदाज लावणं सोपं नाहीये. पण ते भूकवचाचे कंपन समजून घेऊन त्याचा काय परिणाम होईल यावरती ते काम करीत आहेत, त्याच्यावरती संशोधन चालू आहे. उदाहरणार्थ, सेस्मोग्राफ सारखी उपकरणे शास्त्रज्ञ वापरतात. तर जे काही भूकंप होतात त्याची तीव्रता किती होती हे ते मोजतात आणि मग कंपनांच्या मोठ्या माहितीच्या आधारे भविष्यात कोठे भूकंप होईल, त्याची तीव्रता काय असेल
याचं ते भाकीत करू शकतात. यामुळे तेथील रहिवाशांना आपत्तीपूर्वी सूचना मिळू शकते. अभियंते नेहमीच प्रगत तंत्रज्ञान वापरून भूकंपरोधक इमारती ह्या बांधत असतात. तर या आपत्तीपूर्वीच्या अंदाजामुळे आपण आपत्तीपासून वाचण्यासाठी सुसज्ज राहू शकतो. नैसर्गिक आपत्तींमुळे खूप मोठ्या प्रमाणात हानी होऊ शकते, पण शास्त्रज्ञ यावर संशोधन करून आपल्याला आपत्कालीन नियोजन कसं करायचं हे सांगतात. तर मी माझ्या प्रवासावेळी बॅरेन बेटावरील ज्वालामुखीय उद्रेकाबद्दल माहिती करून घेतली आणि मला असं समजलं की तेथे सध्या कसल्याही ज्वालामुखीय उद्रेकाचा धोका नाहीये. या सर्व अनुभवाने मला शिकवलं की त्या ठिकाणची माहिती करून घेणं किती महत्त्वाचं आहे ते. तर लक्षात घ्या, जेव्हा तुम्ही प्रवास करता किंवा जेथे तुम्ही राहता तेथील सर्व परिस्थितीची सुरुवातीला माहिती करून घ्या. त्यामुळे तुम्ही सुरक्षित राहू शकता आणि आपत्तीमुळे होणारे नुकसान टाळू शकता. तर येथे आपण थांबूयात. धन्यवाद.